कौटुंबिक सिनेमा आहे माणूस एक माती. एक बाप आपल्या मुलासाठी कुठल्या लेवलचं सॅक्रिफाईस करू शकतो सांगण्याचा प्रयत्न केला आमचे इलेक्ट्रिक दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी. आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच आवडेल असा सिनेमा आहे. 24 मार्चला रिलीज होतो आहे. संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन होईल, पण मनोरंजनाबरोबर एक प्रबोधन होईल असं मला वाटतं आहे. पण तो मी असं म्हणणार नाही की जे कोणी आपल्या आईवडिलांना प्रेम करतात त्यांना सिनेमा पाहायलाच पाहिजे ह्या अशा पद्धतीचं मला सांगायचं नाही. पण हो, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे किंवा आपलं कुठल्या लेवलपर्यंत त्याग केला असेल हे एक सांगण्याचा छोटा प्रयत्न म्हणजे माणूस एक माती, आणि तो नक्कीच बघा. नमस्कार, मी रुचिता जाधव. माणूस एक माती हा चित्रपट एका शब्दात किंवा एका लाईनीत खरं सांगता येणार नाही, कारण इट इज फुल ऑफ इमोशन्स. हा एक इमोशनल चित्रपट आहे आणि तुम्ही तुमच्या वडिलांना रिलेट करू शकता. आणि माझी भूमिका अशी आहे की ती सिद्धार्थची बायको दाखवली आहे, गणेश दादा आणि गणेश यादव आणि हर्षा गुप्ते यांची ती सून दाखवलेली आहे. तर बेसिकली ती खूप प्रेमळ आहे. ती नवऱ्यासोबत भांडते, रुसते. आम्ही आता एवढं लव्ह सॉन्ग केलं तर ती खूप प्रेम करते स्वतःच्या नवऱ्यावर. पण एक असं असतं ना की लग्न झाल्यावर नाती बदलतात. तर असंच ते नातं आहे की लग्न झाल्यावर, लग्नाआधी खूप गोड गोड गोष्टी असतात, पण लग्न झाल्यानंतर आपल्याला माणूस बदलतो. तर असं हे सगळं आहे. आणि ती थोडी स्वार्थी होते, पण ती का होते त्याच्या मागेही खूप मोठं कारण आहे. तर अशी ही एक खूप चांगली गोड भूमिका आहे. आणि आय एम व्हेरी शुअर की जेव्हा तुम्ही ही भूमिका बघाल, म्हणजे तुम्ही जेव्हा मला बघाल तेव्हा तुम्ही स्वतःला रिलेट करालच, पण तुमच्या घरातल्या सुनेलाही रिलेट करू शकाल असं मला वाटतं. आणि ॲट द एंड माणूस एक माती टायटल यासाठी की आम्हाला सगळ्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की शेवटी सगळ्यांना मातीतच जायचं आहे. आपण मातीतूनच जन्म घेतला आणि शेवटी आपण पैशांच्या मागे धावतो, आपण खूप गोष्टींच्या मागे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या मागे धावतो. तर अशा ॲट द एंड फक्त एवढंच आहे की आपण मातीतून आलो आहोत आणि मातीतच जायचं आहे. 24 मार्चला माणूस एक माती हा सिनेमा रिलीज होतो आहे. त्यामुळे प्लीज तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट बघा. थँक्यू सो मच. सर, रिअली म्हणजे जेव्हा ही कथा लिहिली होती मी तुम्हाला सांगितलं आहे की माझे पप्पा एक मिल मजदूर होते आणि त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं होतं. प्रत्येक मुलाला हे कळलं पाहिजे की आपला बाप आपल्यासाठी काय काय करतो आणि कसं कसं करतो. आईला काळजी असते जेवण बनवायची की आता जेवण बनवेल तर माझी मुलं खातील, पण बापाला काळजी असते शिदा आणायची. तो शिदा आणेल तर आई जेवण बनवेल. मी हे सगळं प्रयत्न केला आहे. आणि हा चित्रपट बघून लोकांनी आपल्या बापाला खूप खूप प्रेम करावं किंवा त्यांचा मान सन्मान करावा, हाच माझा उद्देश होता या चित्रपटामागे. आणि हा प्रत्येक बापाने आपल्या मुलाला दाखवला पाहिजे असा चित्रपट आहे. यात बिलकुल वल्गरनेस नाही आहे. आपण आई बाबा भाऊ बहीण सर्व फॅमिली बसून बघू शकते असा चित्रपट आहे.